24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। अहमदनगर लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके असा थेट सामना पाहायला मिळाला। सुरुवातीच्या 7 फेऱ्यात सुजय विखे पाटील हे आघाडीवर होते, मात्र सुजय विखे यांना 8व्या फेरीनंतर सर्वच फेऱ्यात निलेश लंके यांनी मागे टाकलं असल्याचं पाहायला मिळालं। झालेल्या निवडणुकीत सुजय विखे यांचा 28,929 मतांनी पराभव झाला आणि निलेश लंके हे निवडून आले। मात्र आता सुजय विखे पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून 40 मतदान केंद्रातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची फेरतपासणी करण्यासाठी सुजय विखे पाटील यांनी 18,88,000चे शुल्क निवडून आयोगाकडे भरले असून श्रीगोंदा 10, पारनेर 10, नगर 5, पाथर्डी 5, कर्जत 5, राहुरी 5 अशा 40 मतदार केंद्रातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट तपासणीची निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे। आता निवडणूक आयोग काय निर्णय देतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा न्यूज 24 घडामोडी।